भावंड घर आणि गेलं. मुलगा 4 गायी गेल्या, हां 10 शेळ्या गेल्या, बर 10-15 कोंबड्या गेल्या. हां हो ती बघा ते घराची अवस्था कशी आहे बघा. ते घरातलं काय मिळणार, टी व्ही काय टेप समजा काय भांडं कुंड समजा इथं जाय, गोदरेज कपाटं फिपाटं बघा इथं जाईल. कमरेत का गाळा आहे बघा ते. मग आपल्याला मदतीसाठी स्थानिक लेवलचं कोण आलं नाही का याच्यामध्ये? कोण आलं नाही, कोण कोण सुद्धा येत आलं नाही. नाही. सरपंच नाही ना, कोण येत नाही. कोणीच बघायला आम्ही नाही आलं. चौकशी करते. आमदार राहिले नाहीत का? कोण नाही, कोणीच कोण आलं नाही, नाही. आमदार नाही ना, कोण नाही, खासदार नाही. आपले आमदार कोण आहेत मोहोळ तालुक्याचे? कुठलं हे काय हे आपलं राजू खरे. राजू खरे नाही, आलं नाही. आलं नाहीत का इकडे? नाही आलं नाही नाही. आला मी नाही. असतानाच आलं नाही बघा. माझे 4 हात नाही चाला आता मी नाही, 2-4 नाही. दिवस आम्ही इथं उठमाल राजू खरे नाही ना, कोण नाही, पण परिस्थिती कोणीच बघा, आलं कोण नाही. नाही. काय? आमच्या घरात जे आधी शिंदे गहू, सरपंचाची सुद्धा कोण आली नाही ती. गॅस हो ह्या सीना नदीच्या पाण्यानं आपला संसार मोडलाय, काय सांगा? संसार मला जमीन गॅस. गेली आता. परत गॅस, गहू भांडी, ज्वारी जनावर होती घरात समजून क्विंटल गेलं. क्विंटल आणि कपडे, शेळ्या 2, कोंबड्या 4 सगळ्या कांदा. गेल्या पाण्यामध्ये. कांदा गेला, काय बघ ऊस गेला, तिथं लई ऊस गेला, कांदा गेलं. उडीद गेला. आता आम्हाला खायला, पाण्याला, प्यायला, काय नाही, अंगाला राज्यात कपडा कुठं- सुद्धा नाही राहिला. कोण बिस्किट देऊन कुठे केळं देऊन कोणी काय सुद्धा नाही आले. पोट भरायचे. त्यामुळं आमची तातडीनं त्यांनी निर्णय घ्यावा. लहान बाळ, लेकरं, गुरं, ढोरं लय मेली, पाण्यात गेली, लय वाटोळं बहिणी झालं नाकाची आमचं. सवाला. माझ्या नाताची 2 गायी मेल्या, शेरड गेली, कोंबड्या गेल्या, पाण्यात काय सगळं राहिलं? वाहून गेलं. आमच्या अंगाला वस्त्र सुद्धा राहिलं नाही.